वंदे मातरम। दहशतवाद्यांमार्फत झालेल्या हल्ल्यांचा निषेध असो, निषेध असो। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम। जय श्रीराम, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। बोलो भारत माता की बजरंग दल, देश का बोल, बजरंग दल। भारत माता की जय, भारत माता की जय, दहशतवाद्यांचा निषेध असो, निषेध असो, दहशतवाद्यांमार्फत झालेल्या घटनांचा निषेध असो, निषेध असो। भारत वंदे मातरम, बोल सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, दहशतवाद्यांमार्फत झालेल्या घटनांचा निषेध असो, निषेध असो। ज्या जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात आज आम्ही आपल्या यवतमाळमध्ये जे पुतळा दहन करून आंदोलन केलं गेलं आहे। आमची या आंदोलनस्थळी एवढीच मागणी आहे की जे 10 मृत्युमुखी पावले आहे याच्यामध्ये त्यांना सरकारकडून काही ना काही मदत करण्यात यावी व या हल्ल्यामधील जे आरोपी आहे जे दहशतवादी आहे ज्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। काय नाव तुमचं? मी योगिन तिवारी, जिल्हा संयोजक यवतमाळ। हे बघा, आता जे आतंकवादी हल्ला झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये त्याच्या विरोधामध्ये आम्ही इथे आंदोलन करण्यात आलो आहे आणि आमच्यासोबत आहे मातृशक्ती विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल। आम्ही सर्व मिळून इथे आतंकवादी जो हल्ला झालेला आहे आमच्या ज्या हिंदू भक्तांवरती गाडीवरती जिथे निर्दोष निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही जे आंदोलन पुतळा दहन करून आंदोलन करतो आहे आणि आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जे आमचे निष्पाप लोक आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे यांना लवकरात लवकर कारवाई करून यांना न्याय देण्यात यावा आणि यांना त्वरित जे मदत आहे ती मदतसुद्धा पुरवण्यात यावी, एवढीच आमची मागणी। माझं नाव सौ मेघा सचिन भेंडारकर। तुमची काय मागणी आहे? आज आम्ही जे गेल्या 9 जूनला काश्मीरमध्ये आपल्या हिंदू तीर्थयात्रियांवर जो हल्ला झालेला आहे आतंकवाद्यांकडून त्या हल्ल्यांचा निषेध म्हणून आम्ही आज या यवतमाळमध्ये दत्त चौक येथे आम्ही आतंकवाद्याचा पुतळा जाळून आम्ही आज निषेध केलेला आहे। तरी आज या निषेधार्थ याच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देत आहोत आणि निवेदन देऊन आम्ही मागणी करत आहोत की आमची अशी मागणी की हे असे कृत्य जे आहे आतंकवादी कृत्य हे पुन्हा घडू नये आणि हे हिंदू समाजाच्या तीर्थक्षेत्रावर का बरं होत आहे, बाकी समाजाच्या तीर्थक्षेत्रावर का बरं नाही होत, हा मोठा प्रश्न आहे। हा एक हिंदू समाज म्हणून एक पर्टिक्युलर हिंदू समाजावर टार्गेट करून आतंकवादी हल्ले करत आहे। काय मागणी आहे तुमची? आमची सरकारकडून ही मागणी आहे की या घटनेवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी आणि जे होईल ते कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आणि त्या मृत पावलेल्या सर्व हिंदू यात्रियांना आम्ही बजरंग दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि जय श्रीराम।